चला मॅच कडे जाऊयात आपण. दोन्ही टीमला देऊयात खूप साऱ्या शुभेच्छा. बॉलिंग ट्रॅक वरनं वेगवान गोलंदाज अब्दुल्ला आणि त्याच्या समोर फैजान मेमन. बॅटल मात्र रंगतदार होईल, कारण एका बाजूने प्रचंड वेग आहे आणि दुसऱ्या बाजूने पाहिलं तर अनुभवाची शिदोरी. अनेक मैदानांवर स्वतःच्या नावाची छाप सोडून आलेला खेळाडू अर्थात फैजान मेमन. या दोन खेळाडूंमध्ये हा कडा संघर्ष आपल्याला बघायला मिळणार आहे. जो कोणता संघ आजच्या दिवसात नाही या मॅच मधनं विजयी होईल तो मात्र उद्याच्या दिवसाकरिता क्वालिफाय होईल. जो कोणता संघ विजयी होईल तो थेट उद्या फायनलचं तिकीट त्या संघाला मिळणार आहे. पहिला बॉल प्रचंड वेगाने हाताळलेला बॉल मात्र मागच्या दिशेने डिक्ल झोन कडे एका धावेकरिता. फैजान मेमनच्या विपक्षामध्ये हे बॅटल मात्र खूप रंगतदार होईल. आम्ही याच गोष्टीचा उल्लेख करतो. काय या पहिल्या षटकामध्ये फैजान मेमन यांच्या बॅटमधनं आपल्याला फटके बघायला मिळतील का? पुन्हा एकदा राऊंड विकेटनं अब्दुल्ला सज्ज होईल. यावेळेला फैजान मेमन यांच्या विपक्षामध्ये बॉल मात्र त्या ठिकाणी पाहिला आपण तर मिड विकेटच्या रिजन मध्ये डॉट बॉल. अब्दुल्ला सुद्धा सांगतोय की समोरचा खेळाडू किती मोठा असू द्या परंतु गोलंदाजी करण्याची क्षमता माझ्याकडे सुद्धा आहे. माझ्या भात्यामध्ये सुद्धा चांगले चांगले चेंडू आहेत. तो अब्दुल्ला आपण यावेळी बॉलिंग ट्रॅक वरनं पाहतोय त्याला. सज्ज होईल राऊंड विकेटनं. पुढचा बॉल फैजान मेमन यांच्या विपक्षामध्ये. यावेळी फुल टॉस बॉल मिस टाइम झालाय परंतु नोमॅन लँड मध्ये बॉल पडेल. त्या ठिकाणी फिल्डर नव्हते आणि एकच धाव या बॉलवर मात्र कंप्लीट होईल. धावसंख्या आपण पाहिली तर 2. 2 रन्स ऑन अ बोर्ड. 2 धावा जोडल्या गेल्यात या सिंगलनं वाढून. प्रचंड वेगाने चेंडू हाताळला. याही वेळेला शरीरापासून थोडासा लांब सौरभ चव्हाण त्याच्यापासून थोडासा लांब चेंडू हाताळण्याचा प्रयत्न. शरीरापासून लांब चेंडू हातात आहेत अब्दुल्ला. आतापर्यंत पाहिलं तर थोडासा वेग कुठेतरी मात्र आपल्या गोलंदाजीमध्ये अजून अधिकोत्तर वाढवत असताना सज्ज होईल राऊंड विकेटनं. या वेळेला मात्र फटका फसलाय. बरीच उंची गाठली आहे. पापाने मात्र त्या ठिकाणी कॅच ड्रॉप केली असं म्हणावं लागेल. कॅच सौरभ चव्हाणची सोडली आहे. जो खेळाडू खूप चांगल्या बहरामध्ये ज्या खेळाडूकडे क्षमता आहे भलेही हाईट आणि उंची छोटी आहे परंतु या खेळाडूकडे मोठमोठे फटके त्याच्या भात्यामध्ये नक्की आहेत. त्याला तुम्ही जीवनदान दिलंय. सज्ज होईल अब्दुल्ला. यावेळेला मात्र डेड चेंडू. पावलांमध्ये थोडासा बिघाड. रनअप मध्ये थोडासा बिघाड. यावेळेला फटका चांगला फैजान मेमनच्या बॅटमधनं. प्रदीर्घ स्ट्रगल संपवणारा हा अप्रतिम फटका. बॉल सीमारेषा पार. षटकार 6. धावसंख्या तब्बल 9 या अंकावर जाऊन पोहोचली आहे. 9 रन्स ऑन अ बोर्ड. 9 धावा जोडल्या गेल्या स्कोर कार्ड वर. पहिलं षटक या ठिकाणी संपलंय. पहिल्या षटकात अब्दुल्लाने चांगली गोलंदाजी केलेली. 9 धावा फक्त खर्ची केल्या. दुसऱ्या षटकाची जबाबदारी हाताळण्याकरिता नवीन गोलंदाज. बॉलर्स नेम कळवा आम्हाला. अहमद. धावसंख्या 9. नवीन गोलंदाज अहमद गोलंदाजी करण्याकरिता. अहमद सज्ज होईल. सौरभ सवर फैजान मेमन ही जोडी मैदानामध्ये आहे त्यांच्या विपक्षामध्ये खेळण्याकरिता. यावेळेला थोडासा खाली राहिलाय बॉल.
एक धाव या बॉलवर मात्र कंप्लीट होती. धावफलक 1 न वाढून 10 या अंकावर. 10 रन्स ऑन अ बोर्ड. यावेळेला मात्र यष्ट्या उडवायच्या होत्या परंतु बॉल वाईड चेंडू. 11-11. यावेळेला सुंदर चेंडू परफेक्ट ब्लॉक मध्ये हाताळला. निर्धाव. फैजान मेमनला मात्र बर्रा स्ट्रगल मध्ये आतापर्यंत टाकलंय असं म्हणावं लागेल. ज्या पद्धतीने त्याच्या विपक्षामध्ये गोलंदाजी बघायला मिळाली आहे, खूप कमी वेळा ही गोष्ट बघायला मिळते परंतु आज मात्र चांगली गोलंदाजी वडवली संघ करत असताना. यावेळेला पुन्हा एकदा सुंदर चेंडू शरीरापासून लांब परंतु टिकलं झोन कडे. बॉल मात्र निघून जाईल. अजून एक डॉट बॉल. धावसंख्या आपण पाहिली तर 12 या अंकावर. 4 चेंडू संपलेत. आडव्या पॅटनं प्रहार करायचा होता त्या ठिकाणी. मागच्या दिशेनं बॉल चालला. एक तर या बॉलवर कंप्लीट केली आहे आणि सिंगलवर समाधान मानतायत. नवीन गोलंदाज अहमद मात्र चांगली गोलंदाजी करतोय. दर्जेदार बॉलिंग करतोय आतापर्यंत. फैजान मेमन सारख्या खेळाडूच्या विपक्षात स्पेशली या मैदानावर त्याला थांबवणं खूप कठीण असतं परंतु आतापर्यंत खूप चांगली गोलंदाजी, एक अचूक टप्प्यावर गोलंदाजी केली जाते. आपण पाहिलं तर ब्लॉकहोलचा प्रमाण मात्र गोलंदाजीमध्ये थोडंसं जास्त आहे परंतु यावेळेला फटका फसलाय. बरीच उंची गाठली आहे. विकेट किपर त्या ठिकाणी जज करतोय आणि पोहोचायच्या आधीच मात्र त्या ठिकाणी पडले. दोन धावा. षटक संपलंय. दुसरं धावा जोडल्या गेल्या त्या म्हणजेच 2 निवाडून स्कोर कार्ड जाऊन पोहोचेल. अर्थातच 14 या अंकावर. माफ करा 15. 5 मिनिटं लागतील. दोन षटकं संपली. धावा जोडल्या गेल्या 15. 7.5 सरासरी. बॉलिंग ट्रॅक वरनं नवीन गोलंदाजी करण्याकरिता अक्रम. यावेळेला थोडासा मात्र याला चला चिराग या लवकर.
जज होईल बॉलिंग ट्रॅक वरनं. याही वेळेला फटका फसलाय. अक्रम स्वतः जज करतोय आणि वा क्या बात आहे, व्हॉट अ कॅच, दर्जेदार, अगदी सुंदर, बेस्ट कॅच ऑफ द डे. आजच्या दिवसातला सर्वोत्तम झेल. कुठे गोलंदाजी करत चालले होते आणि कुठे जाऊन ती कॅच कॅरी केली आहे, अगदी सुंदर. आणि विकेट कोणाची मिळाली तर फैजान मेमन यांची. साजिद मात्र यावेळी फलंदाजी करण्याकरिता दाखल झालाय. त्याच्या विपक्षामध्ये आता पहिला बॉल मात्र निर्धाव हाताळला गेलाय. यावेळेला फटका फसलाय, बरीच उंची गाठली आहे. कॅच त्या ठिकाणी कंप्लीट केली जाईल का, आणि कॅच मात्र व्हायला हवी होती परंतु कॅच त्या ठिकाणी ड्रॉप केली आहे आणि 2 धावा या बॉलवर मात्र कंप्लीट होतील. 18 धावा जोडल्या गेल्यात. विराट कोहली यांचा जर्सी क्रमांक 18 स्कोर कार्ड वर आहे. चेंडू आतापर्यंत या षटकातील संपले 9 चेंडूंचा खेळ अजून सुद्धा बाकी आहे. वाईट चेंडू. धावसंख्या 19. काही आजच्या दिवसातील अंतिम मॅच आपल्याला लो स्कोरिंग बघायला मिळेल यावर मात्र प्रश्न आहे, कारण धावसंख्या अजून तेवढी आली नाहीये परंतु क्षमता आहे, क्षमता आहे. याही वेळेला आडव्या बॅटने खेळायचं होतं, त्या ठिकाणी मात्र फिल्डर जात आहेत. अगदास भुबेरे. एकच धाव या बॉलवर मात्र मिळेल. शेवटचा अंतिम 1 चेंडू या षटकातील बाकी आणि धावसंख्या आपण पाहिली तर जोडली गेली आहे स्कोर कार्ड वर, ती म्हणजे 20. या वेळेला कॅच कंप्लीट. विकेटचं बदल. वीस 3 षटक संपलेत आणि 20 धावा. मॅच कडे जाऊयात. त्यावेळेला मात्र फटका गॅप मधनं बॉल चाललाय. संघर्षाचा शंखनाद कंटिन्यू आहे अजून, आणि या बॉलवर जर का पाहिला आपण तर वेगानं झपाट्यानं 2 धावा कंप्लीट केल्यात. धावसंख्या 22. 22 धावा स्कोर कार्ड वर जोडल्या गेल्या. 22 रन्स ऑन अ बोर्ड. अजून सुद्धा 5 चेंडूंचा खेळ बाकी आहे.
साजिदकडे क्षमता आहे. या वेळेला मात्र फटका चांगला, साजिदच्या बॅटमधनं बॉल निघून जाईल सरळ मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार 6. फटका त्या ठिकाणी आपण पाहिला तर बॉल स्टॉप झालाय मैदानामध्ये आणि फेक येईपर्यंत 2 धावा पुन्हा एकदा कंप्लीट. चांगली फलंदाजी साजिदच्या माध्यमातून बघायला मिळते. 30 धावा, 30 रन्स. 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 30 धावा झाल्यात. याही वेळेला आडव्या पॅटनं खेळायचा प्रयत्न सातत्याने. या वेळेला साजिदच्या बॅटमधनं फटका चांगला आहे. सडक पे कडक, बॉल सीमारेषा पार. षटकार 6. या षटकामध्ये आतापर्यंत पाहिलं तर 5 चेंडूत अकदास बुबेरे यांनी तब्बल 18 धावा खर्ची केल्यात. होईल अकदास बुबेरे आपल्या बॉलिंग ट्रॅक वरनं. या वेळेला परफेक्ट ब्लॉक. षटक संपलं, इनिंग संपली आहे. धावा जोडल्या गेल्या 38. विजया करता येणारे बॉल आहेत तुमच्याकडे 24 करायचे आहेत तुम्हाला 39. या ठिकाणी मायक्रोफोनवर बदल करूया. सेकंड इनिंग करिता तुमच्या समवेत मात्र जॉईन होतील अक्षय पांडव सर. वेलकम. तर विजयाकरता 39 धावसंख्येचं लक्ष्य. कोण फायनल मध्ये पहिल्यांदा जाऊन बसेल त्याकरताची ही लढाई आहे. सेमीफायनल आहे, पहिल्या दिवसातील अंतिमचा सामना.
कारण आज एक संघ फायनल मध्ये जाईल आणि उद्या एक गाव एक संघ खुला गट ज्यामधनं लीग फॉर्मॅट मधनं एक टीम फायनल पर्यंत जाईल. उद्या सकाळची पहिली मॅच असेल टीम गावदेवी अकलोली आणि त्यांच्या विरोधामध्ये टीम 94 कामन. दुसरी मॅच असेल टीम महापोली आणि त्यांच्या विरोधामध्ये टीम 94 धानीव. अशा दोन मॅच. त्यानंतर विनर वर्सेस विनर, लुजर वर्सेस लुजर आणि थर्ड मॅच लुजर आणि फोर्थ मॅच विनर, ज्यांच्यामध्ये पाचवी मॅच होईल आणि सहावी मॅच होईल त्यामधले दोन्ही जे विनर असतील त्यांच्यामध्ये. आणि तदनंतर मग फायनल. 7 मॅचेस असतील उद्याही. यावेळेस हा एक चांगला बॉल तिथे आपल्याला पाहायला मिळालाय. बॉल विकेटच्या मागे निर्धावच्या स्वरूपाने निघत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. 39चं टार्गेट आहे. पहिल्या ओव्हर करता सौरभ सवर जो गोलंदाजीच्या ट्रॅकवर आहे. अयान स्ट्रायकर एंड कडे, तर नॉन स्ट्राईक एंड कडे अब्दुल्ला. असे दोन बॅटर आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. चांगलं क्रिकेट आज संपूर्ण दिवस आपल्याला पाहायला मिळालं. 8 संघ जेव्हा स्पर्धेमध्ये उतरतात ना तेव्हा निश्चित चांगल्या मॅचेस त्या आपल्याला पाहायला मिळतात आणि त्याच मॅचेस इथे पाहायला मिळाल्यात. यावेळेस मात्र फटका फसलाय. बॉल डिक्लेरेशन झोन मध्ये गेलाय. एक सिंगल जी दाफलकावर जोडली जाईल आणि या 1च्या मदतीनं धावफलकामध्ये वाढ होतीये. धावसंख्या पुढे सरकते आणि पुढे सरकत असताना धावसंख्या जाऊन पोहोचते येते एकंदर 0वर्ण 1 या आकड्यावर. सौरभ सवर गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं पुन्हा एकदा सज्ज होतं. त्याच्या विरोधामध्ये स्ट्रायकर एंड कडे फलंदाजी करण्याकरता अब्दुल्ला आपल्याला पाहायला मिळतोय. टीम डिंगडॉंग वडवली करता अगदी महत्वाचा बॅटर आहे. ऑलराऊंडर भूमिका या स्पर्धेमध्ये खूप चांगल्या पद्धतीने त्यानं बजावली आहे तो अब्दुल्ला. यावेळेस स्ट्रायकर एंड कडे आपल्याला पाहायला मिळतंय सौरभ सवर पुढचा बॉल घेऊन. चांगला बॉल, तेवढा चांगला फटका, कव्हरच्या क्षेत्रामध्ये खेळलाय. चांगली फिल्डिंग तिथे शैलूकडनं आपल्याला पाहायला मिळाली. महेश होता आणि त्यानं तिथे चांगली फिल्डिंग केली आणि बॉलला रिटर्न केलं. 1 रनच्या मदतीनं धावफलकामध्ये वाढ होतीये. धावसंख्या पुढे सरकते, जाऊन पोहोचते 2 वर. 3 चेंडूचा खेळ आतापर्यंत कंप्लीट झाला आणि त्यानंतर धावसंख्या आहे 2. सौरभ सवर पहिल्या ओव्हरमध्ये त्याला प्रेशर क्रिएट करायचं आहे आणि ते प्रेशर सध्या मैदानाच्या आतमध्ये क्रिएट करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. कारण 39चा पाठलाग करायचा आहे, खूप मोठं आव्हान नाही आहे. यावेळेस मात्र शरीरापासून दूर खेळलाय त्यामुळे जे डिस्टन्स गाठायचं आहे ते गाठणं शक्य नाहीये. कॅच कॅरी होईल. फर्स्ट विकेट डाऊन इयर. पहिला झटका. टीम डिंगडॉंग वडवलेला फलंदाज बाद. चार चेंडूचा खेळ तो कंप्लीट झालाय आणि तदनंतर जर आपण पाहिलं तर धावसंख्या 2 आहे. 1 विकेटचं पतन ते आपल्याला आतापर्यंत होत असताना पाहायला मिळालंय. पुढचा बॉल इथे अप्रतिम बॉल होता, मात्र तिथे विकेट कीपर मोजम पटेलला गुंगारा देत बॉल विकेट कीपर कडे मिस झाला. 1 रन त्यामध्ये धावफलकावर जोडली गेली, ज्या 1च्या मदतीने धावफलकामध्ये वाढ होतीये. धावसंख्या 1 न पुढे सरकत असताना जाऊन पोहोचते ती एकंदर 3 वर. 5 चेंडूचा खेळ तो आतापर्यंत कंप्लीट झाला आणि धावसंख्या 3 आहे. शेवटचा बॉल या ओव्हर नंबर 1 चा जो प्रगतीपथावर येतोय. यावेळेस मात्र आडव्या बॅटनं खूप चांगल्या पद्धतीने खेळलाय. जरूर शैली येतोय वेगानं बॉलवर. जोपर्यंत त्यानं बॉलला उचललं 1 सिंगल. ओव्हर समाप्त झाली आहे क्रमांक 1 ची. पहिल्या ओव्हर नंतर धावफलकावर धावसंख्या जर आपण पाहिली तर 4 ही धावसंख्या धावफलकावर येणारे ओव्हर शिल्लक आहेत तिथनं 3 आणि 3 ओव्हर मध्ये रन्स बनवायचे आहेत 35.
सज्ज होईल गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं. गोलंदाज आपल्या षटकातील पुढचा बॉल, चांगला चेंडू होता, यावेळेस बॅटवर आला नाही कारण अगदीच खाली ट्रिप होत होता आणि त्यामुळे तिथे बॅटवर घेणं फलंदाजाला कठीण झालं. एक सिंगल हे दाफलकावर लागलेले आपल्याला पाहायला मिळाले. 5 चेंडू अजूनही शिल्लक आहेत दाफलकावर. धावसंख्या जर आपण पाहिली तर 5 धावा या दाफलकावर लागलेल्या आपल्याला पाहायला मिळतात. गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाजी करत असताना गोलंदाज चिराग भानुशाली. त्यावेळेस ऑफस्टंपच्या अतिरिक्त बाहेर वाईटचा इशारा पंचाच्या माध्यमातून धावसंख्येमध्ये भर होतीये. धावसंख्या 1 न वाढताना पुढे सरकून जाऊन पोहोचते 6 धावा 1 विकेटच्या पतनानंतर. चिराग आपल्या षटकातील पुढचा बॉल गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाजी करण्याकरता सज्ज होत असताना चांगला बॉल, शार्प टर्न असं म्हणू शकतो आपण. दर्जेदार चेंडू तिथे फ्लाईट दिली होती, टर्न बरोबर फ्लाईट होती आणि त्यामुळे फलंदाजाला खेळणं कठीण झालं. बॉल विकेट किपर मोजमच्या हातामध्ये. निर्धाव चेंडू तिथे चिरागकडनं आपल्याला पाहायला मिळतं. अगदी लाजवाब काबिल तारीफ गोलंदाजी चिरागच्या माध्यमातून सध्या आपण गोलंदाजीच्या ट्रॅकवर पाहताय. हा फटका फसलाय, बॉल हवेत आहे. मोजम थोडासा दूर राहतोय. 1 रन तिथे इझिली कंप्लीट केली गेली आहे. डबल करता कॉलिंग आहे आणि जिथे खरं तर झेल होणं गरजेचं होतं तिथे 2 धावा आल्यात. या 2 धावसंख्येच्या मदतीनं दाफलकामध्ये वाढ होती आणि धावसंख्या पुढे सरकते. पुढे सरकत असताना धावसंख्या जाऊन पोहोचते ती एकंदर 8 या आकड्यावर. 3 चेंडूचा खेळ आतापर्यंत कंप्लीट झाला आणि त्यानंतर धावसंख्या जर आपण पाहिली तर 8 धावा दाफलकावर आहेत. एक चांगली टोटल त्यावर रोखलं गेलंय आणि त्यानंतर पाठलाग जर आपण पाहिला तर थोडासा शांत आहे कारण अगदी दर्जेदार गोलंदाजी होतीये. वाईटचा इशारा येतोय. यावेळेस अतिरिक्त धावसंख्येमध्ये भर होतीये. धावसंख्या 2 एक्स्ट्रा रन या ओव्हरमध्ये आलेत आणि या मॅच मध्ये एक्स्ट्रा प्रत्येक रन महत्वाची आहे कारण एक रन ती वाचवण्याचा प्रयत्न करावा लागेल. इथनं 30 धावांची गरज आहे. येणारे चांगला बॉल इथे आपल्याला पाहायला मिळाला. बॉल विकेटच्या मागे निर्धावच्या स्वरूपाने निघत असताना 4 चेंडूचा खेळ. त्यानंतर 9 धावा दाफलकावर. अजूनही 30 धावा बनवायच्या आहेत. 14 चेंडू आणि 30 धावा या मॅचला जिंकण्याकरता तुम्हाला दाफलकावर जोडायच्या आहेत. येणारे 2 बॉल या मॅच मधले महत्वाचे बॉल असतील. चिराग भानुशाली चांगला चेंडू आहे तिथे 1 रन. पुन्हा एकदा मोजम आणि फैजान दोघांना गुंगारा होतोय. आता येणारे 5 बॉल विजयाकरता 29 धावसंख्येची गरज आहे. येणारे 13 चेंडू 29 रन. प्रत्येक चेंडू नंतर समीकरण बदलवणं हे सध्या डिंगडॉंग वडवली करता महत्वाचं आहे कारण बॅटिंग लाईनअप आहे अजूनही. शेवटचा बॉल या ओव्हरचा गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं. चिराग समोर बॅटिंग स्टान्सवर जर आपण पाहिला तर स्ट्रायकर एंड कडे उभा आहे. फलंदाज चांगला बॉल त्याच्या विरोधामध्ये टप्पा खाल्यानंतर उसळी घेत असताना बॉल विकेट किपरच्या हातामध्ये गेला. ओव्हर समाप्त झाली आहे. येणारे 12 बॉल विजयाकरता 29 धावसंख्येची गरज. सज्ज होतोय नवाज गोलंदाजीच्या ट्रॅकवर. पहिला बॉल तिथे जर आपण पाहिलं तर एक
निर्धाव चेंडू तो आपल्याला पाहायला मिळतोय. नवाज आहे गोलंदाजीच्या ट्रॅकवर, तिसरं षटक हाताळण्याकरता त्याला गोलंदाजीच्या ट्रॅकवर प्राचारण केले गेले. पुढचा बॉल नवाज घेऊन जाण्याकरता सज्ज होतोय. त्याच्या समोर स्ट्रायकर एंड कडे फलंदाजी करता आपण जर पाहिलं तर अब्दुल्ला तो सध्या स्ट्रायकर एंड कडे आहे. बघूया कशा पद्धतीने इथे बॅटिंग केली जाईल. अब्दुल्ला कडनं कशा पद्धतीनं रन्स त्या दाफलकावर जोडल्या जातील. इथे वाईड यॉर्करचा प्रयत्न मात्र अतिरिक्त बाहेर बॉलला पिच केलं, त्यामुळे पंचांनी त्याला वाईड म्हणून दंडित केलंय. धावसंख्येमध्ये वाढ होतीये. धावसंख्या पुढे सरकत असताना जाऊन पोहोचते ती 11 वर. एक एक रन त्या महत्वाच्या आहेत. नवाजनं पहिला चेंडू अगदी योग्य तऱ्हेनं हाताळला, मात्र दुसरा बॉल जर इथे आपण पाहिला तर यावेळेस तगडा प्रहार, बॉल जाईल सीमा रेषा पार. क्वालिटी ब्रँडेड स्ट्रोक, षटकार 6. दहा चेंडूचा खेळ इथे बाकी आहे आणि विजयाकरता 22 धावसंख्येची गरज आहे. 10 बॉल 22. एक रंगतदार आणि रोमहर्षक असा मुकाबला आपण पाहतोय. बॅटची कडा, एक सिंगल इथे दाफलकावर मिळेल का? नाही. बॉलला स्टॉप केले. एक डॉट बॉल तिथे आपल्याला पाहायला मिळतोय. येणारे बॉल शिल्लक आहेत. 9 रनची गरज आहे. इथनं 17 ऑन बोर्ड. 17 धावा दाफलकावर आपण पाहतोय. 9 चेंडू आणि 22 धावसंख्येची गरज आहे. पुढचा बॉल आवाज कडनं आणखी एकदा बॉलला उडवलंय डाऊन द ग्राउंड क्षेत्रात. ओव्हर द बॉलर हेड फेकून दिले सीमा रेषा पार. षटकार. चार चेंडूचा खेळ झाला आणि त्यानंतर धावसंख्या जर आपण पाहिली तर 23. त्यावेळेस मात्र फुलटॉस होता. मोठ्या फटक्यामध्ये कन्वर्ट करायचा होता. एक सिंगल मध्ये चेंडूला कन्वर्ट केलंय. डबल करता प्रयत्न आहे आणि सुरक्षित 2 धावा त्या यावेळेस पळून पूर्ण केल्या गेल्यात. या 2 धावसंख्येनं धावफलकामध्ये वाढ होतीये. धावसंख्या 25. 14 धावसंख्येची गरज आहे. येणारी 7 चेंडू आणि 14 धावा. शेवटचा बॉल या ओव्हरचा तो खूप महत्वाचा आहे. 7 चेंडूचा खेळ आणि 14 धावसंख्येची गरज आहे. मॅच रंगतदार स्थितीकडे वळत असताना आपल्याला पाहायला मिळते. नवाज खूप महागडा ठरलाय, कारण 2 ओव्हरपिच बॉल आणि त्या 2 ओव्हरपिच बॉलवर 2 मोठे प्रहार ते पाहायला मिळाले. पूर्वार्धामध्ये ओव्हरपिच बॉल ते बॅटमध्ये मिस होत असताना आपल्याला पाहायला मिळाले आणि त्याचंच कारण 38 धावांपर्यंत रोखलं गेलंय. यावेळेस मात्र पुन्हा एकदा फुलटॉस मिस झाला. एक सिंगल त्यावर दाफलकावर जोडली जाईल. येणारे शेवटचे 6 बॉल विजयाकरता 13 धावसंख्येची गरज.
पहिला बॉल इथे निर्धावच्या स्वरूपाने येत असताना पाहायला मिळतोय. फैजान मेमन आलाय गोलंदाजीच्या ट्रॅकवर आणि आपले गोलंदाजीचं कौशल्य या ओव्हरमध्ये दाखवत असताना पाहायला मिळतोय. पहिला चेंडू तिथे अब्दुल्लाच्या विरोधामध्ये हाताळलाय. डॉट समोरच्या बाजूने सेल्फ फॉलो थ्रू मध्ये चांगली फिल्डिंग. मॅच पुन्हा एकदा टर्न केली आहे. बॉल शिल्लक आहे 4 आणि इथे 13 धावसंख्येची गरज. चांगला बॉल तिथे मोजम पटेल कडनं मिस झालाय. 3 बॉल 12ची गरज. तीन बॉल 12 धावसंख्येची गरज आहे. सज्ज होतोय पुढचा बॉल घेऊन फैजान मेमन. इथे मात्र हेलिकॉप्टर खेळला गेला. एक सिंगल ही धावफलकावर जरूर लागेल. दुसऱ्या धावेकरता प्रयत्न आणि सुरक्षित 2 धावा या धावफलकावर जोडल्या गेल्या. आता विजयाकरता येणारे बॉल शिल्लक आहेत 2 आणि रन्स बनवायचे आहेत 10. फैजान मेमननं या मॅचला टर्न केलंय. या मॅचला आपल्या बाजूने खेचण्याचा प्रयत्न केलाय. उत्तम दर्जाची गोलंदाजी केली आहे. फलंदाजाला अडचणीमध्ये आणण्याचा एक चांगला प्रयत्न त्याने आपल्या गोलंदाजीच्या माध्यमातून केला. प्रत्येक वेळी काहीतरी वेगळं हाताळलंय आणि त्याचाच फायदा त्याला जरूर मिळालाय. इथे एक तगडा प्रहार. बॉल जाईल सीमारेषा पार. 1 बॉल 4 धावसंख्येची गरज. एक चेंडू आणि 4 धावसंख्येची गरज. एक बॉल 4. का इथे फैजानच्या विरोधामध्ये तो चांगला फटका खेळला जाईल की फैजान या बॉलवर एखादा चांगला चेंडू हाताळून या मॅचला आपल्या बाजूने खेचण्याचा प्रयत्न करेल. हाय व्होल्टेज ड्रामा. पहिली सेमीफायनल आहे या स्पर्धेची, कारण 2 दिवसीय ही स्पर्धा आहे. या मॅचला जिंकणारी टीम उद्या संध्याकाळी थेट फायनल मध्ये खेळताना आपल्याला पाहायला मिळेल. निर्णायक बॉल. 1 चेंडू 4 धावसंख्येची गरज. फैजान मेमन. इथे फटका फसलाय. एक सिंगल इथे धावफलकावर जोडली गेली. डबल करता प्रयत्न आहे का? आणि इथे 2 धावा त्या पूर्ण झाल्या आणि इथे विजयी होतीये टीम एफडीसी कुडूस. एफडीसी कुडूस या टीमला विजयाच्या लक्ष शुभेच्छा असतील. अगदी हाय व्होल्टेज ड्राम्यामध्ये हा सामना त्यांनी आपल्या बाजूने खेचून आणलाय. हा मॅच त्यांनी इथे जिंकलाय. हार्ड लक टीम डिंगडॉंग वडवली. एक चांगली संधी होती या मॅचला विजयी करून क्वालिफाय होण्याची. मात्र क्रिकेटमध्ये चुका त्यांना थारा नाहीये आणि इथे या मॅचचा मॅन ऑफ द मॅच फैजान मेमन.